नमस्कार. आजच्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. 23 ऑगस्ट हा मराठी कवितेतला नवी भाषा, नवा विचार आणि नवी लय देणाऱ्या ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित कविवर्य विंदा करंदीकरांचा जन्मदिवस. या जन्मदिवसानिमित्त आज विंदांच्या कवितेकडे पाहूया, पण जरा वेगळ्या नजरेतून. त्यांच्या कवितेत कधी स्त्री म्हणजे ती प्रेयसी म्हणून भेटते, कधी पत्नी म्हणून, कधी संसारातील सहप्रवासी म्हणून. प्रेम आहे, आकर्षण आहे, उत्कटता आहे, मिश्किलपणा आहे आणि संसाराच्या वाटेवरचे रुसवे, ताण, विसंवादही आहेत. आता ही ती कधी वास्तवातली असेल किंवा कधी कल्पनेतली. पण आज पाहूया तिच्या नजरेतून विंदा करंदीकर कसे दिसत होते. आता ही ती कोण? तर त्यांच्या पत्नी सुमा करंदीकर. आणि त्यासाठी आपल्या हाती एक विलक्षण दस्तऐवज आहे. सुमा करंदीकर यांचं आत्मकथन रास. कवीच्या पत्नीने लिहिलेलं आत्मकथन म्हटलं की त्यात त्या मोठ्या कवीच्या व्यक्तिमत्वाची सावली असणारच. पण रासचं वैशिष्ट्य असं की ही सावली सुमा करंदीकरांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वाला झाकोळून टाकत नाही. हे आत्मकथन अतिशय प्रांजळ आहे. प्रेम आहे, आदर आहे, पण म्हणून संसारातले ताण लपवलेले नाहीत, चुका लपवलेल्या नाहीत. आर्थिक ओढाताण, नोकरी, मुलं, आजारपण, मतभेद, आनंदाचे क्षण आणि दुःखाचे आघात, सगळ्यांकडे त्या विलक्षण मोकळेपणाने पाहतात. म्हणून रास हे केवळ एका प्रसिद्ध कवीच्या पत्नीचं आत्मकथन राहत नाही, एका स्त्रीने स्वतःच्या आयुष्याकडे आणि सहजीवनाकडे मागे वळून केलेलं प्रामाणिक आत्मपरीक्षणही ठरतं. पण या पुस्तकाचं नाव रास का? त्याचं उत्तर विंदा करंदीकर यांच्या एका कवितेत आहे. विंदा काय म्हणतात? एक रास रचून मी आपणाला लपविले आहे. या राशीत काय काय आहे? जगभरच्या संस्कृतीपासून इतिहासापर्यंत, तत्वज्ञानापासून विज्ञानापर्यंत, मानवी क्रौर्यापासून मानवी सौंदर्यापर्यंत, माणसाने आयुष्यभर गोळा केलेल्या अनुभवांची एक रास. एक रास रचून मी आपणाला लपविले आहे. या राशीत फ्रान्समधील गुह्यचित्रे, पेकिंगच्या आदिमानवांचे हसणारे माकडहाड, प्लॅकचा सिद्धांत, बुद्धाचा दांत, नरमेघांचे संस्कारशास्त्र, जगन्नाथाचा रथोत्सव, हॅमलेटची महावाक्ये, घारापुरीतील त्रिमूर्ती, नागासाकीचे नग्नांध, फादर डमायनचे महादिव्य, शेवटच्या दिनांसारने केलेली धडपड, हिमपर्वांतील जलतांडव, पोवळ्यांच्या बेटावरील चांदण्यातील नग्न नृत्ये आणि प्रस्थानत्रयी यांच्या सावल्या मिसळल्या आहेत. मी आपणाला लपविले आहे कुवारपणाने. आणि मग कविता अचानक तिच्याकडे वळते. हसू नको, एक रास रचून तूही आपणाला लपविले आहेस. पाळण्यावर बांधलेल्या स्वप्नांच्या चिमण्या, संध्याकाळची रामरक्षा, शेगडीच्या निखाऱ्यावर फुलवलेला हलवा, भिजवलेली भाऊबीज बोचक्यात लपवलेली, उरलेल्या पिठाची इवलिशची चांदुकली, हस्तिदंती कंगवा आणि मंगळसूत्र सोन्यात गाठवलेले. राधे, या रासक्रीडेतील मुरली कुठे? मुरली कुठे आहे? तिची रास वेगळी आहे. तिच्यात आठवणी आहेत, स्वप्न आहेत, संध्याकाळची रामरक्षा आहे, भाऊबीज आहे, आयुष्याच्या अगदी दैनंदिन आणि व्यक्तिगत स्मृती आहेत. आणि शेवटी प्रश्न काय येतो? राधे, या रासक्रीडेतील मुरली कुठे आहे? मुरली कुठे आहे? आणि म्हणून कदाचित रास हे नाव या आत्मकथनाला इतकं चपखल वाटतं. एका आयुष्यात साठत गेलेल्या माणसांची, नात्यांची, सुखदुःखांची, आठवणींची ही रास. आणि या राशीच्या मध्यभागी अर्थातच एक नातं आहे, सुमा करंदीकर आणि विंदा करंदीकर यांचं. या दोघांची पहिली भेट कशी आणि कुठे झाली असेल? आणि इथे विंदा करंदीकरांची एक कविता आठवते. तिचं नावच आहे अन पहिल्या भेटीतच. ही कविता वाचताना एक प्रश्न पडतो. ही त्यांच्या आणि सुमा करंदीकर यांच्या पहिल्या भेटीची कविता असेल का? रास वाचताना आणि ही कविता वाचताना हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही. ऐकूया. अन पहिल्या भेटीतच तू मजला मी तुझला, गूढपणे गूढपणे मूक भाव सांगितला. अन पहिल्या भेटीतच तू मजला मी तुझला, गूढपणे गूढपणे मूक भाव सांगितला. आरशात नजर तुझी पाही दुजे काहीतरी.
आळविशी तीच तीच कॉफीतली का ठुमरी. ठुमरीची रंगत त्या मज न कळे, पण सोपी मानेतली मुरकी अन डोळ्यातील आलापी. अन पहिल्या भेटीतच मी तुझला तू मजला, मूकपणे मूकपणे गूढ भाव सांगितला. किती सुंदर आहे ही प्रतिमा. इथे प्रेमाची कबुली शब्दातून येतच नाही. ठुमरीची रंगत, मानेतील मुरकी आणि डोळ्यातली आलापी. पहिल्या भेटीतल्या आकर्षणाला विंदा करंदीकर जणू संगीताची भाषा देतात. अर्थात या दोघांची प्रेमकथा त्या काळच्या दृष्टीने विलक्षण म्हटली पाहिजे. म्हणजे बघा, दोघांच्याही आयुष्यात याआधी एक संसार येऊन गेला होता. दोघांनीही आयुष्यात दुःख पाहिलं होतं आणि त्यानंतर दोन माणसं पुन्हा एकदा सहजीवनाचा निर्णय घेत होती. दोघांचाही पुनर्विवाह, आणि तोही त्या काळात. रूढीपेक्षा स्वतःच्या निर्णयाला प्राधान्य देत केलेला रजिस्टर विवाह. खरं तर आज या गोष्टींचं वेगळेपण असं कदाचित आपल्या लक्षातही येणार नाही, हो की नाही? पण त्या काळच्या सामाजिक चौकटीत पाहिलं ना, तर या निर्णयामागचं धैर्य आपल्या लक्षात येतं. म्हणून त्यांच्या प्रेमकथेचं महत्वाचं वाटणारं वैशिष्ट्य केवळ प्रेम नाही, ते आहे साथ. कारण प्रेमात उत्कटता असते, आकर्षण असतं, पण आयुष्य पुढे सरकतं तसं प्रेमाची खरी कसोटी कदाचित दुसरीच असते. आपण एकमेकांच्या आयुष्याला किती जागा देतो, एकमेकांच्या निर्मितीला किती साथ देतो. आणि इथे विंदा करंदीकरांची आणखी एक कविता फार अर्थपूर्ण वाटते. प्रेम करावे असे परंतु हिरवे हिरवे माळ मोकळे. प्रेम करावे असे परंतु हिरवे हिरवे माळ मोकळे, ढवळ्या ढवळ्या त्यावर गाई. प्रेम करावे अशा ठिकाणी विसरून भीती विसरून घाई. प्रेम करावे रक्तामधले, प्रेम करावे शुद्ध पशुसम. शतजन्मांच्या अवसानाने रक्तामधली गाठावी सम. प्रेम करावे मुके अनामिक, प्रेम करावे होऊन या तृण. प्रेम करावे असे परंतु प्रेम करावे हे कळल्याविण. प्रेम करावे हे कळल्याविण. प्रेमाचं प्रदर्शन करण्यापेक्षा ते जगण्यात इतकं मिसळून जावं की त्याची वेगळी जाणीवही उरू नये. पण मग एक प्रश्न पडतो, अशी सुंदर कविता लिहिणाऱ्या कवीवर प्रेम करणं सोपं आहे? असंख्य वाचक असं प्रेम करतातच, पण त्याच कवीची पत्नी होणं कसं असतं? कारण एखाद्या मोठ्या कवीची पत्नी होणं ही जितकी रोमॅन्टिक कल्पना वाटते तितकी ती प्रत्यक्षात नसते. सुमा करंदीकर लिहितात, चोखंदळ रसिकात यांची कविता गाजू लागली. एकूण त्यावेळी हे हिरोच होते, गाजत होते. हे गाजणे वगैरे ऐकायला ठीक, पण संसार? अनेक रसिक मित्र, त्याचप्रमाणे श्रीमंत व रसिक मैत्रिणी, या सर्वांचे गाण्याच्या मैफिली, काव्य वाचन, सहली वगैरे कार्यक्रम सुरू असत. मला नोकरी, घर, मुले यामुळे कार्यक्रमात बहुधा सहभागी होता येत नसे. मग वाटे, कवीची बायको होण्यापेक्षा मैत्रीण झाले असते तर बरे झाले असते. त्यातून कवीची बायको म्हणजे सामान्यपणे अगदी गोविंदाग्रज, बालकवी यांपासून कवींच्या बायकोची जी प्रतिमा असते त्यातच जमा. अरसिक, अडाणी, कुरूप वगैरे. माझीही गणना यांच्या रसिक वर्गाकडून बहुधा यातच होत असावी. कवीची बायको होण्यापेक्षा मैत्रीण झाले असते तर बरे झाले असते. बघा किती खरेपणानं लिहिलंय सुमाताईंनी. आणि कवीच्या बायको विषयीचा समाजाचा जो बायस आहे तोही बऱ्याच अंशी खरा आहे असं म्हणता येईल. कवीच कशाला, ज्याला समाजात काहीही प्रतिष्ठा आहे, मान मरातब आहे, अशा व्यक्तीच्या बायकोकडे सोयीस्कर दुर्लक्ष केलं जातं. जणू तिला हे सगळं प्लॅटरवर आयतं वाढून मिळालंय. पण रास वाचताना लक्षात येतं की करंदीकर कवी म्हणून प्रसिद्ध होण्यापूर्वी त्यांच्या कवितांवर विश्वास ठेवणाऱ्या पहिल्या रसिक सुमाताई होत्या. इतकंच नव्हे तर त्यांनी आपल्या पगारातून पैसे बाजूला काढून स्वेदगंगा प्रकाशित केला. त्या गमतीने म्हणतातही की स्वेदगंगा मधील स्वेद म्हणजे घाम माझा आहे. पण बायकांना त्यांच्या घरातल्या श्रमांना गृहीत धरणं, कमी लेखणं आपल्याकडे फार आधीपासून सुरू आहे, नाही का? एक छान गोष्ट म्हणजे कवी करंदीकर मात्र स्त्रीच्या कष्टाची दखल फार सुंदर पद्धतीने घेतात. भारतीय स्त्रियांसाठी स्थानगीत. कर कर करा, मर मर मरा, दळ दळ दळा, मळ मळ मळा, तळ तळ तळा,
तळा आणि जळा. कर कर करा, मर मर मरा, भाज भाज भाजा, पाज पाज पाजा, पोस पोस पोसा, पोसा आणि सोसा. कर कर करा, मर मर मरा, धू धू धुवा, शिव शिव शिवा, चिर चिर चिरा, चिरा आणि झुरा. कर कर करा, मर मर मरा, चिड चिड चिडा, झीज झीज झिजा, शिजवा आणि शिजा. रास वाचताना हे लक्षात येतं की खरंच एका तुमच्या माझ्यासारख्या स्त्रीच्या आयुष्यात सुद्धा किती चढ उतार असतात. संसार, नोकरी सांभाळणं, बाळंतपण, त्यानुसार शरीरात होत जाणारे बदल. रासमध्ये या सगळ्यावर सुमाताई खूप खुलेपणाने बोलल्या आहेत आणि कुठेच तक्रारीचा सूर नाही. पण जे त्यांनी सहन केलं किंवा स्त्रीला सहन करावं लागतं त्याचं भान त्यांना नक्की आहे. आता हेच बघा, सुमाताई लिहितात, बाळंतपण हा एक पणच आहे. 100-90 वेळा अगदी सुखरूप असलं आणि समाज सामान्यतः तेच समजून चालत असला तरीही प्रत्येकीला प्रत्येक वेळी ती जीवाशीच गाठ असते. प्रत्येक कळ देतानाची वेदना अनुभवताना ती सर्वस्वी एकटी असते. पुढचा मागचा विचार संभवतच नाही. पण बाळाचे टॅहे ऐकले की क्षणात सर्व जीव घेण्या कळांचा विसर पडतो. माझे मातृत्व यापूर्वी 2दा निष्फळ झाले होते. त्यामुळे आपल्याला ते सुख आहे की नाही अशी दाट भीती माझ्यात निर्माण झाली होती. स्त्रीच्या मनातील अशा भीतीविषयी सहसा मोकळेपणाने बोललं जात नाही. त्यामुळे रास मला या दृष्टीनेही फार महत्वाचं लिखाण आहे असं वाटतं. आपल्याला कवी करंदीकर परिचयाचे आहेत, पण इथे भेटतात ते कुटुंबात वावरणारे अस्सल कोकणी करंदीकर. त्यांचे खूप वेगळे पैलू या पुस्तकातून भेटतात. आता त्यांचे छंद बघा किती विलक्षण आहेत. चपला दुरुस्त करणे, सुतारकामाची आवड असणं, ह्या गोष्टी वाचून तर मौजच वाटते. सतत कोणत्या ना कोणत्या उद्योगात स्वतःला गुरफटून घेणारे करंदीकर आपल्याला इथे भेटतात. तसेच वडील म्हणून मुलांची काळजी करणारे करंदीकरही इथे भेटतात. करंदीकरांनी किती सुंदर बालकविता लिहिल्या आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती. आता सहज आठवते आहे ती म्हणजे त्यांची राणीची बाग. स्वप्नात पाहिली राणीची बाग, हत्तीच्या पाठीवर बसलाय नाग, हरणाबरोबर खेळत पत्ते, बसले होते 2 चित्ते, उंट होता वाचत कुराण. उंट होता वाचत कुराण, माकड होते सांगीत पुराण. सिंह होता व्याख्यान देत, गाढव होते उतरवून घेत. जिराफ होता गात छान, माने इतकीच लांब तान. कोल्हा होता दुकानदार. कोल्हा होता दुकानदार, त्याच्या दुधात पाणी फार. मला पाहता म्हणती सारे, एक पिंजरा याला द्या रे. त्याबरोबर आली जाग, स्वप्नात पाहिली राणीची बाग. किंवा ही किती सुंदर कल्पना आहे बघा. परीचा पडला दगडावर पाय. परीचा पडला दगडावर पाय, दगड म्हणाला आय आय. परी म्हणाली, तू तर दगड, तुला का व्हावी परी जड. दगड म्हणाला, इथे पहा. परीला दिसल्या जखमा 10. तेव्हापासून सगळ्या परी चालू लागल्या अधांतरी. त्यांच्या बालकविता अगदी निराळ्या आहेत. शब्दांची लय निर्माण करणाऱ्या आणि भन्नाट कल्पना मांडणाऱ्या. पण त्यांनी बालकविता लिहायला सुरुवात कशी केली हा किस्सा आपल्याला रासमध्ये वाचायला मिळतो. माहीमच्या बेडेकर सदन या चाळीमध्ये राहत असताना ओढवलेला हा एक प्रसंग. धाकटा मुलगा उदय 3 वर्षांचा असताना एकदा संडासात गेल्यावर एकदम किंचाळला. मग वेगवेगळ्या भीतींनी पछाडला गेला. प्रथम संडासात जायची भीती, म्हणजे तेव्हा तो नुकताच संडासात एकटा जाऊ लागला होता. आता तो संडासाच्या दिशेने पाहायला सुद्धा तयार नसे. नेमकी कशाची भीती आहे तेच कळेना. नंतर सापाची भीती, त्याचा संबंध आम्ही संडासातील साखळीशी जोडू लागलो. पण मग बागेत फिरायला नेलं तर अधिकच घाबरू लागला. मग दाढीवाला दिसला की घाबरू लागला. आता त्यावेळी पाडगावकर आमच्याकडे बरेचदा येत असत. एकदा ते येतायत असं लक्षात आल्यावर त्यांना जिन्यात गाठून यांनी त्यांना उदयसाठी खाऊ घेऊन यायला सांगितलं. आता ह्याला मनोविकार तज्ञाकडे न्यावं की काय असं वाटू लागलं. रात्रभर त्याला मांडीवर घेऊन बसायचे. तो मध्येच उठून दचकून काय बाय बोलू लागे. आम्ही सर्वस्वी हतबल झालो.
आमची झोप उडाली. त्याच अवस्थेत तो असताना एकदा ह्यांनी त्याला खेळवायला म्हणून कागदाच्या होड्या केल्या. एका पुढे एक होडी ठेवत ठेवत पुढच्या दाराने ह्यांनी त्याला संडासापर्यंत नेले आणि एक एक होडी संडासात पाणी सोडून त्यात सोडू लागले. तेव्हा तो त्या होड्यांच्या नादात कितीतरी दिवसांनी पुन्हा संडासापर्यंत गेला. ह्यांनी तेव्हा एक बालकविता लिहिली. तिथल्या शेवटच्या 2 ओळी आठवतात. कोलंबसही अमेरिकेला या होडीतूनच असेल गेला. तेव्हाच यांनी खूप बालकविता लिहिल्या आणि आश्चर्य म्हणजे या कवितांच्या नादामध्ये उदय भयमुक्त झाला. गंमत म्हणजे भीतीच्या कालावधीत त्याची पाठांतर शक्तीही अफाट वाढली. यांनी एकदा कविता वाचून दाखवली की ती त्याला लगेच पाठ होत असे. तेव्हा तो उभा राहून 15-20 कविता फटाफट म्हणत असे. या कवितेच्या नादात त्याची भीती गेली, पण नंतर त्या भीतीबरोबरच ती अस्वाभाविक पाठांतर शक्तीही गेली. उदय भयमुक्त झाला आणि हे मात्र नंतर सुद्धा पुष्कळ बालकविता लिहित राहिले. स्वातंत्र्य सैनिक म्हणून लढ्यात उडी घेऊन तुरुंगवास भोगणारे करंदीकर त्या बंदिवासात अगदी दंडाबेडीची शिक्षाही भोगतात, पण स्वातंत्र्य सैनिकांसाठी मिळणारे पेन्शन मात्र नाकारतात. माझ्याकडून स्वातंत्र्याच्या यज्ञात वाहिलेली पाकळी होती ती, असं आपल्या देशप्रेमाचं वर्णन ते करतात. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. असं लिहिणारे करंदीकर कबीर पुरस्कार काय, जनस्थान पुरस्कार काय किंवा ज्ञानपीठ पुरस्कार ह्या निमित्ताने मिळालेल्या लाखो रुपयांचे धनादेश त्यांनी पुरस्कार स्वीकारतानाच सामाजिक कार्याला दिले. पुन्हा हे देताना समाजाचे होते, समाजाला दिले अशा सहज भावाने दिले. हे सुमाताई पत्नी म्हणून कौतुकाने सांगतात. तेव्हा या कार्यातील त्यांचीही साथ आपल्याला लक्षात घ्यायला हवी. रास हे आत्मकथन म्हणूनच अतिशय खास आहे. अगदी 122 पानांचं म्हटलं तर अगदी छोटेखानी आत्मकथन, पण आपल्याला वाचक म्हणून समृद्ध करणारा अनुभव देतं. आज विंदांना त्यांच्या जयंती दिनी अभिवादन करत असताना सुमाताईंनी मांडलेले विंदा आणि विंदांच्या कवितेतली ती तुमच्या समोर मांडण्याचा हा आमचा छोटा प्रयत्न. हा तुम्हाला कसा वाटला, हा भाग कसा वाटला हे आम्हाला प्रतिक्रियेमध्ये नक्की सांगा. आणि अर्थात भाग आवडला असेल तर काय करायचंय, इतरांना पाठवा आणि त्यांना सुद्धा सभासद व्हायला सांगा. कारण एकमेकांना आनंद फॉरवर्ड केला नाही तर मग हे या युट्यूब, व्हॉट्सॲप या सगळ्याचा उपयोग काय? बघा, यावरूनच विंदांची एक खुसखुशीत कविता आठवली. चला तर मग त्यानेच या भागाचा समारोप करूया. कवितेचं शीर्षक आहे उपयोग काय त्याचा. शब्दात भाव नाही न वेध अनुभवाचा. शब्दात भाव नाही न वेध अनुभवाचा, रचना सुरेख झाली उपयोग काय त्याचा. व्याहीच पत्रिकेचा घालीत घोळ बसले. व्याहीच पत्रिकेचा घालीत घोळ बसले, नवरी पळून गेली उपयोग काय त्याचा. सुगरण रांधणारी सुग्रास अन्न झाले. सुगरण रांधणारी सुग्रास अन्न झाले, अरसिक जेवणारे उपयोग काय त्यांचा. जमली महान सेना शस्त्रे सुसज्ज झाली. जमली महान सेना शस्त्रे सुसज्ज झाली, नेता कच खाऊ निघाला उपयोग काय त्याचा. ऐश्वर्य प्राप्त झाले झाली दिगंत कीर्ती. ऐश्वर्य प्राप्त झाले झाली दिगंत कीर्ती, स्नेही न एक लाभे उपयोग काय त्याचा. सर्वांस स्वास्थ्य आले सगळीकडे सुबत्ता. सर्वांस स्वास्थ्य आले सगळीकडे सुबत्ता, स्वातंत्र्य फक्त नुरले उपयोग काय त्याचा. केले गुरु अनेक यात्रा कित्येक केल्या. केले गुरु अनेक यात्रा कित्येक केल्या, शांती न प्राप्त होता उपयोग काय त्याचा. उपयोग काय त्याचा. मग तुम्ही जर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नाही केलं तर उपयोग काय त्याचा. त्यामुळे पसंती द्या, प्रसार करा आणि सभासद व्हा लवकर. पुन्हा भेटूया पुढल्या भागामध्ये. धन्यवाद.